जस्ट फोन आला होता विस्तारामधून, आम्ही सगळे शेवटचे आहेत, लवकर या। पट्टी खींचकर उसे कस ले और इस तरह ढीली करें। गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, वंदे मामा की जय। Out the window as it's starting to snow and I realize ओवी कसा आहे, आवडला? उपमा आणि पोहा पण खा। दुकान सकाळ झाली त्या साईडने। हा रे, दाखव, देखो इथून नाही चालले अजूनपर्यंत, इथून थोड्या वेळानं होईल। आपण नक्कीच आपल्या जागे होतो शॉपिंग करत। सकाळ झाली बाबा, सकाळ झाली, चिकन उठला, कधी उठलू बाबा, हॅन्डचा आवाज दिला, अभी मुर्गी का आवाज आएगा, कॉक कधी उठल। But I ain't complaining, it's a wonderful present, a gift that comes in the shape of a heart, and I'm falling just like these snowflakes tumbling down, round and round. I'm falling just like these snowflakes, falling for you, falling for you. And if I were to make a wish, चंडीगढ़ में समय से पूर्व आपका स्वागत है। बाहर का तापमान 10 डिग्री सेल्सियस है। अब आप अपने मोबाइल फोन का उपयोग कर सकते हैं। सभी यात्रियों से निवेदन है कि क्रू द्वारा दी गई अगली सूचना तक अपने निर्धारित स्थान पर ही बैठे रहें। ऊपर बने सामान कक्ष सावधानी से खोलें। है कि आपकी यात्रा सुखद रही। विस्तारा और इस्मान की क्रू की ओर से हमारे साथ यात्रा करने के लिए आप सभी का धन्यवाद। Please visit airvistara.com. You may also provide feedback directly to the Ministry of Civil Aviation through the Air Seva mobile app for Android or iOS or through the Air Seva website. Thank you. 10 डिग्री, चला आता बाहेर मजा येईल। ओवी पोचलो आपण, उठा सोनू, चला बाहेर बघ, थांबलं काय, उठली उतरूया, चलो। मी असं ऐकलं की ते शूटिंग अलाउड नाही आहे एअरपोर्टला, म्हणून कदाचित आम्ही पुढचं शूटिंग नाही करता ना, तर एअरपोर्टला बाहेर निघायलाच भेटूया। आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी। जस्ट आम्ही चंदीगडला पोचलोत आता। ड्रायव्हर लेट आला त्यामुळे आम्ही मध्येच थांबलो होतो एअरपोर्टवर। आता गाडी आली आहे तर आम्ही निघालोत आणि आता पुन्हा अजून 8 तासाची जर्नी आहे। ओवी तू छान दिसतेस ग, सुपर थंडी आहे। आतमध्ये काय वाटलं ना, बाहेर तर फुल थंडी, कसली थंडी आहे एकदम, म्हणजे आतमध्ये होती ना तोपर्यंत काही वाटलं नाही, आणि जशी बाहेर निघाली आणि वारा लागला, मला तर अशी पण थंडी वाजते, त्यात ही थंडी तर मला गाठून टाकणार आणि अजून तर पुढे लागणार आहे। हा बेटा, जय हिंद। क्या आलेली आहे आमची, राहतील आपल्या बॅग्स? हा राहतील। कशी वाटते थंडी? नाही जाणवत आहे नक्की ना? खरंच नाही, मला तर जाणवते बाबा। अच्छा, झालं सगळ्या बॅग्स राहिल्या, व्हेरी गुड। चलो बसा आता पटापट। यांचं नाव आहे सुरजित कुमार आणि हे पुढचे 7 दिवस आपल्या जोडीला आहेत। मराठी आती है आपको समझ में? कम थोड़ा थोड़ा। चलो ठीक है, लिटिल बिट। अगले 6 दिन हो आप हमारे साथ, हमारे दर्शकों के साथ भी हो ना। आता आम्ही आहोत पंजाबमध्ये आणि बघा पंजाबचा फील येतो इथे। चंडीगढ़ एयरपोर्ट असं पंजाबमध्ये आहे और अभी हम पंजाब से जा रहे हैं हिमाचल। पंजाब से जाएंगे, थोड़ा सा चंडीगढ़ एंटर करेंगे, फिर हरियाणा, फिर हिमाचल। ओके, चंडीगढ़ फिर हरियाणा फिर हिमाचल, थोड़ा टच करेंगे सारे। और हमें लगने वाले 5 घंटा।
5 से 6 घंटे 5 से 6 घंटे लगेंगे शिमला पहुंचने में। शिमला पहुंच। और बर्फबारी भी हुई है हाँ जी, हल्की फुल्की, हल्की फुल्की। म्हणजे ओवीला बर्फात जायला मिळेल. ओवी बर्फ पडलाय. सगळे झोपले. चावरणामुळे सगळे झोपून गेले तिघी पण. अभी पंजाबी आहे ना, लोक पंजाबी नहीं आहे. नहीं, ये चंडीगढ़ आ गया। चंदीगड आहे का? अच्छा, तर चंदीगडमध्ये आहोत आपण. ही तुम्हाला येलो लाईन दिसते का? ही स्पेशल सायकलवाल्यांसाठी आहे. म्हणजे सायकलवाले जे असतील त्यांनी ह्या येलो लाईनमधून जायचं आहे. ट्रॅफिकचा प्रश्न नाही, काय नाही. सेपरेट लाईन त्यांच्यासाठी बघा, फक्त सायकलवाल्यांसाठी. मस्त आहे ना. मुंबईला असं केलं पाहिजे, ट्रॅफिक नाही होणार. इथे 50चा स्पीड लिहिलं आहे तर 50च्या खालीच पाहिजे गाडी. 50च्या वरती गेली तर लगेच तिथे पकडायला तयार. मोठे मोठे कॅमेरे घेऊन बसले आहेत रोडवर आणि पोलीसवाले आहेत. प्रत्येक किलोमीटरवर एक पोलीसवाला उभा आहे. सही आहे. आता आम्ही हरियाणामध्ये आहोत आणि हरियाणा स्टेट चालू झालं आहे आणि हरियाणा क्रॉस झाला की हिमाचल प्रदेश, बरोबर. शिमला, मनाली. आता आम्ही पोचलो आहे पिंजोर गार्डनमध्ये. हरियाणाचं फेमस गार्डन आहे. आणि रंजिता बोलतो आम्ही आलो होतो 10 वर्षापूर्वी. मला काय आठवत नाही 10 वर्षापूर्वीचा. येताना परत आम्ही इथून येणार नाही आहेत. मनाली टू चंडीगड डायरेक्ट आहे. त्याच्यामुळे मग जितके रस्त्याला होतील तितके साईट सीइंग करून घ्यायचे आहेत. आणि आईला कंटाळा आला आता, पण आईला सांगितलं आहे आलो आहे कशाला फिरायला ना, मग चाल इकडनं. तिला आंघोळ केल्याशिवाय राहत नाही आहे. पण आता आंघोळ आमची शिमल्यालाच होईल. आणि तिथे मग ऐकलं आहे की -6-7 डिग्री टेम्परेचर आहे. तुमच्याकडे बहुतेक जणी बरोबर ओळखला शिमलाला जाणार आहेत आम्ही. तर विनरची अनाऊन्समेंट आम्ही करू परत पालघरला जाऊन, घरी जाऊन. आंघोळ केली असं बरं वाटलं असतं. आता 7 दिवस आंघोळ नाही करायची, डायरेक्ट पालघरला जाऊनच करू आता आंघोळ. जिथे ओवी फ्लाईटमध्ये झोपली आणि चंदीगड आलं आणि आता गाडीमध्ये झोपली आणि इथे आलं लगेच गार्डन. चलो फटाफट. पिंजोर गार्डन एंट्री फी आहे 25 रुपये पर पर्सन. चौघांचे झाले 100 रुपये. आणि आता आम्ही चाललो आतमध्ये. आणि रंजिता म्हणते आम्ही इथे आलो होतो 10 वर्षापूर्वी. हां असं वाटतंय तर खरं, पण मला काय आठवत नाही आहे नेहमीप्रमाणे. शॉर्ट टर्म मेमरी लॉस. अच्छा, टाईम आता झाले सकाळचे 9:58. थोडं आठवते का मी इथे आलो होतो 10 वर्षापूर्वी? तेच सांगते मी. अच्छा, आम्ही इथे 10 वर्षापूर्वी ना हनीमूनसाठी आलो होतो. लग्न झाल्यावर लगेच 1 महिन्यामध्ये. आणि तेव्हा आम्ही ठरवलं होतं मुलगा हो किंवा मुलगी हो, आम्ही त्याला किंवा तिला घेऊन परत इथे येणार. आणि आलो आणि आज आलो. आणि ओवीच्या जन्माच्या आधी भरपूर फिरलो आम्ही. आणि त्या प्रत्येक ठिकाणी ओवीला घेऊन जाणार आहोत. या वर्षापासून सुरुवात करणार, आत्तापासून सुरुवात करणार. आणि पुढच्या वर्षी ऑलमोस्ट सगळी ठिकाणं कंप्लीट करणार. काही कसं वाटतंय बघ ना, सुंदर आहे ना. हा रंग महल आहे आणि हा शीश महल आहे. ही रंजिता महल आहे. ओवी महल आणि रसिका महल आराम करतात. थकल्या, तुम्ही आराम करा, आम्ही येतो. पूर्वी ना इकडे पण सगळी झाडं लावली होती, लाईनशीर होती अशी भरपूर. म्हणजे आपण आलो होतो तेव्हा काढली ती. हो, मला काहीच नाही आठवत आहे. भरपूर अशी कलरफुल अशी झाडं होती इथे. मी गजनीचा आमिर खान आहे, मला काहीच आठवत नाही. हां, समजू शकते मी तुला. बघा आणखी किती सुंदर आहे आतमध्ये. फॅमिली सोबत येत आहे ना, नक्की या त्या गार्डनमध्ये, पिंजोर गार्डन. या ट्रिपला ऑलमोस्ट आम्ही शिमला मनालीची सगळी पर्यटन स्थळं दाखवण्याचा प्रयत्न करू. तुम्हालाही सोपं जाईल. आणि विथ किती फी आहे, एंट्री फी किती आहे, कसं जायचं, सगळं समजवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला. लेट्स होप तुम्हाला फायदेशीर ठरेल. तुला मग तसं उचलून बाबांचा व्यायाम चालू. तुला उचलून घेतला होता का? नाही ना, कधीच नाही घेतला. मग बघ, फोनला घेतलं काय. हरियाणा खतम, हिमाचल प्रदेश सुरू. चलो. आता वाजले 10:36 आणि भूक लागली सर्वांना, खास करून आईला. म्हणून आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे आता. निक्की रसोई अँड ढाबा, शुद्ध देसी का तडका. म्हणजे माझ्या कामाचं नाही आहे, पण तुम्हाला आवडेल. चलो चलो, कुछ खाना पडेगा, घूमना है ना.
आणि ओवी परत झोपली. ओवीचं आज तेच चाललंय. वाव, नींद नाही पुरी ना उसकी. चलो उठो. खाली उतरल्यावर थंडी लागते, गाडीमध्ये नाही एवढं जाणवत. आणि ऐक ना, आम्ही सांगितलं पाण्याची बाटली त्या साधी, तो हसायला लागला. त्याने ही पाण्याची बाटली दिली आणि फ्रिजरचं पाणी असते ना, लिटरली फ्रिजरचं पाणी एवढं थंड आहे. तो हसला मला, मी त्याला बरोबर साधी, आपल्या सवय ना कुठे गेल्या का साधं पाणी बोलायची. आणि मस्त देसीकीचे पराठे, आलू पराठा मागवलाय या दोघींसाठी. आई तर काहीच खाणार नव्हती, तिला बोलू अर्धा तू खा अर्धा तू खा. आणि माझ्यासाठी साधा बिना तुपाचा तेलामध्ये बनवलेला पराठा. आईसाठी चहा. सुनी ना, ब्लॅक टी मिलेगी? बस 2 ब्लैक टी बनाई ना, एकदम स्पेशल. अदरक डालोगे? हाँ, एकदम बढ़िया बनाइए. हाँ, मम्मीला खूप टेन्शन आलं. एअरपोर्टला उतरला तेव्हापासून मला चहा नाही दिलाय. मला चहा पहाटे तिला कॉफी दिली, त्याच्यामध्ये साखर वेगळी टाकायची, पण तिला ते अजिबात आवडत नाही. खूप गोड अशी प्यायची सवय आहे ना. तरी आवडेल का काय माहिती. आवडला का? चहा छान बनतात त्यांच्याकडे. आणि इथेच आम्ही थांबलेलो होतो 10 वर्ष आधी. पण तिकडे त्या गार्डनला गेलो आणि गार्डनच्या नंतर सगळ्यांना फ्रेश व्हायचं होतं, म्हणून मग पुढे आणली गाडी आणि मी पुढे आणून थांबलो. तुला एवढं कसं आठवते का? आणि मला रस्ते खूप चांगले आठवतात, तुला माहिती आहे ना. रस्ते आणि चेहरे मी नाही विसरत. मला एक वेळेस नाव विसरीत त्या व्यक्तीचं, पण ह्यांना बघितलेलं एवढं मी एकदम शुअर सांगते. एकदा जर बघितलं असेल मी एखाद्या व्यक्तीला, तर मग मी कन्फर्म सांगणार नाही ह्यांना मी बघितलेलं आहे. आणि तुमच्या हजारो कमेंट येत आहेत, पण आम्हाला इथे नेटवर्क पण नाही आहे, काहीच नाही आहे, त्याच्यामुळे रिप्लाय नाही देऊ शकत आहे. तर आम्ही ब्रेकफास्ट केला हॉटेल निक्की रसोई ढाबामध्ये, देसी घी का तडका. आणि बिल फक्त 200 रुपये झालं. रिजनेबल आहे आणि खूप चविष्ट होता पराठा. मस्त लागला. तू काय ऊन शिकतेस काय? हो, जरा थंडी लागते ना, उन्हात बसली. तुला अजून थंडी माहिती नाही ना. थांब 2 तास. पराठा आणि चहा छान होता, बरं वाटलं जरा. आता गोळ्या घ्यायच्या आहेत ना, तर म्हटलं आधी नाश्ता करून घेते, सकाळच्या गोळ्या घेते. आणि बघितलं तर ऊन छान पडले आणि थंडी जास्त लागते. बसली आहे इथे. भूत हूँ मैं, कुछ नहीं कर सकती. थांबा, औषधं काढून देते तुम्हाला. गरमी किती होते? हो हो, खूप गरमी होते बाबा. ऐक बघ, इथे सगळ्यांनी स्वेटर घातलं. टी शर्टवाला मी एकटाच आहे, हो का नाही? आणि 10 वर्षापूर्वी पण तुला आठवत असेल मी एकटाच टी शर्ट घालायचो, आणि बाकी तुम्ही जॅकेट काय हे काय ते काय. गुड. लय इम्युनिटी आहे माझ्यात, थंडीच लागू. माझ्यापेक्षा कमीच आहे इम्युनिटी. हा, ती गोष्ट थंडीमध्ये तुला थंडी नाही वाजत. ओ दादा, ये खोला ना. ये जगह का नाम क्या है? कौन सा? इधर अभी हम लोग TTR मध्ये निक्की रसोई. चांगला आहे, अच्छा आहे. रस्ता वाढवायचं काम चालू आहे. डोंगर फोडायला लावलाय, दगड फोडायला लावलाय बघा. कुठे? त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक झालंय, खूप लांब लसक रांगा लागल्यात गाड्यांच्या. असेच फोडत राहिले तर एक दिवस डोंगर पण नाही होईल. पहिला 1 ट्रॅक होता, मग 2 झाले, आता 4 करायला लावले. गाड्या वाढल्या ना. फायनली आम्ही शिमल्यामध्ये एंटर झालेलो आहोत आणि टाइम झालाय 1:46. शिमल्याला पोहोचलोय. अजून अर्धा पाऊण तास लागणार आहे आमच्या हॉटेलवर पोहोचायला. ये प्रॉपर सिटी है. ये सिटी के साथ में सटा हुआ सिटी, ये ऊपर को सब चल के सब जाना सिटी पड़ता है ना पूरी. हाँ, सिटी के अंदर ही है सारे. अच्छा, यहाँ से बाइक वॉकिंग है सारा मॉल रोड के लिए, जितना भी होटल है ये है. अच्छा ये अच्छा, है सब वॉकिंग है. वॉकिंग, कोई गाड़ी कुछ. ओवी आणि रंजिताला बघा, मायला किती मस्त झोपलेत. माझी माय काय करते? माझी माय आहे जागते. आणि आईला थोडं बरं वाटत नाहीये. प्रवास
प्रवासाचा त्रास. आई काय झालं तुला? काय झालं काय सांगू? जे झालंय ते सांग. वक झालं. पक झाले, जरा उलट्या येत होतात. सवय नाही ना, 2 वर्षांनी तर बाहेर निघालीस आणि एवढं प्रवासाची सवय. आणि आता बरं वाटेल तुला. आराम कर रात्री, उद्या मस्त जाऊया. आज नको कुठे जाऊया. नाही आज आराम सांगितलं त्यांना. सगळं उद्या करूया, ठीक आहे? आज रेस्ट. हां काय भारी आहे ना बाहेर. नाही बघ ना किती सुंदर आहे. आणि एकदम चिल्ड वातावरण आहे, थंडगार. लेफ्ट. हाँ ये दिस वे. वो देखो ऊपर है, ऊपर. चलो हाँ ऊपर वाला दिस वे. दिखा दिखा दिखा, फाइनली दिखा. चलो ऊपर चलो. विस्लिंग पाइन्स रिसॉर्ट. अरे बाप रे, तो चढ़त नहीं है. चढ़ गया. उसके पीछे ही जाना पड़ेगा. इसके पीछे जाना है. वहीं जा रहा उतरायचं, इथे राहायचं आता आपल्याला. खायला नाही जातोय, राहायला जातोय आपण. उतरणार नाही बोलते मी आता. बिल्डिंग है. बोर्ड भी नहीं है बाहर. और ऊपर सब ऐसे ही है क्या? ऊपर ऊपर हाँ? ये है क्या बोर्ड की तरह? आजी मला हात मोजे हवेत. आणि ओवीला थंडी वाजायला सुरुवात झालेली आहे. हे आहे इथे. इथे आता आमच्या बॅग जातील. मध्ये एक मॅट्रेस आम्ही एक्स्ट्रा मागवलेली आहे, कारण की आम्हाला 4घांना वरती जागा नाही होणार. 3 वरती 1 खाली असं. ओवी ये इथे बाल्कनीमध्ये बस. हे बघ माकडं येतात इथे. हा सोनू हात मोजे दे. ओ थंडी वाजते सोनूला माझ्या. हे बघा इथे पंखा नाहीये रूम मध्ये, AC नाहीये. इथे लागतो सगळ्यांना तो म्हणजे हीटर. इसलिए नहीं मैम, ये ठंडा ही रहता है. नहीं ठंडी रहता है, वही मैं बता रही हूँ. कोई जरूरत एसी की जरूरत ही नहीं इधर. हाँ 12 महिने तो थंड रहती है. आम्हाला खूप जास्त थंडी वाजत होती, म्हणून आम्ही लगेच हीटर मागून घेतला. तर आता आम्ही आलेलो आहोत रूम मध्ये. आमच्या हीटर पण लावलेलं आहे आणि आई एकदम गार झोपलेली आहे. रंजिता पण बिछाण्यात आणि मी एकटा टी शर्टवर आहे, कारण मला थंडी अशी पण नाही वाजत. आणि छोटू लाल काय करतो बघायचं आहे. हा बघा छोटू लाल आपला सूप पितोय गरम गरम. कसं वाटते छोटू? आणि बाहेरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. मस्त असं बसायचं, कॉफीचा घोट घोट पीत आणि बाहेरचा हिल व्ह्यू एन्जॉय करायचा. आणि माझं ऑफिस सेटअप झालेलं आहे. आता काम सुरू. हे बघा किती असते सामान, ह्याच्यामध्ये पण भरलेलं आहे. काय काय घेऊन जावं लागतं जोडीला. काय होईल ओवी? सूप कसं आहे? यम्मी. आपल्या पालघरचं सूप चांगलं की इथलं सूप चांगलं? इथलं. काय बोलतेस? आपल्यापेक्षा पण चांगलं? व्हेरी गुड. चल सूप पी. आजीला सूप दे. नाही पीसी कम्प्युटर पाहिजे मला सोनू, काम करतो ना मी आता. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि ह्या बघा सासू सोन्या कसे झोपले आहेत. मस्त तो गाढ झोपलाय सासू आणि सोन. आणि इकडे आम्ही दोघं
मैं और मेरी छोटूशी ओवी. हाय ओवी. आणि बाहेर बघा 5:30 वाजल्या संध्याकाळचे आणि बाहेर बघा किती छान वाटते बघून. आणि थंडी इतकी आहे जबरदस्त. फक्त आम्हाला दोघांनाच थंडी नाही वाजत ना ओवी. आम्ही दोघं स्ट्रॉंग आहेत ना. बघ तर स्ट्रॉंग. काय मस्त वाटते ना बाहेर. हीटर लावलंय आणि मस्त दोघीजणी गाढ झोपल्यात. खिडकीत थंडी झोप. आम्ही दोघं खिडकीत झोपलो काय बाबू थंडीमध्ये. आम्हाला चालते का बाबू. हा अरे कसं अरे चला जेवणाची वेळ झालेली आहे. रात्रीच्या डिनरची वेळ झालेली आहे. आणि हा इस्किमो बघा इग्लूमध्ये राहायला चालला वाटतं. आणि हा दुसरा आणि ही तिसरी मस्त झोपलेली. मला काय थंडी नाही वाजत आहे. मी टी शर्टवर आहे अजूनपर्यंत. अजून काहीच नाही घातलंय. टेम्परेचर आहे -1 -1 टेम्परेचर आहे आता. आता बघूया जेवणाला काय काय आहे ते. खरोखर थंडी वाजते तुम्हाला. आणि मला अक्षरशः हिने जबरदस्तीने डोक्यामध्ये घातलंय. हे बघा काहीच नाही एकदम घातलंय. पातळ आहे. लिटरली मला थंडी नाही वाजत आहे. एखादा आजार वगैरे आहे का थंडी नाही वाजत. ए गप्पा इथे सगळ्यांना वाजते थंडी. गप तू. पायसम खीर शेवयाची खीर. ती तंदुरी रोटी अजून आली नाहीये. येईल हळूहळू. आलू गोबी. हे काय आहे चीज टोमॅटो. डाळ राजमा. ओळीची राजमाचं काम झालं. राईस आहे आणि चिली पोटॅटो. व्हेज नूडल्स आणि रायता आणि कोबी सलाड. ग्रीन सॅलड अच्छा सूप पण आहे. आणि हे आहे लेमन कोरिएंडर सूप. वेज मेन्यू है पूरा. रोज मेन्यू वेज ही रहता है. नॉन वेज ओके ठीक. सब वेज रहता है. नहीं मैम उसके अलावा नॉन वेज भी रहता है मैम मेन कोर्स में. ओके. एक ग्रेवी रहेगा मैम. कोई सा चिकन ग्रेवी और कोई रहेगा मैम. अच्छा आज चिकन ग्रेवी है. यस मैम. अगर बॉइल्ड एग वगैरह ऐसा कुछ चाहिए होगा तो नहीं एक्स्ट्रा ऑर्डर करना पड़ेगा मैम. मला ओके एक्स्ट्रा ऑर्डर कर सकते. चलेगा. थैंक यू. जाऊ इस्किमो. इस्किमो आई घे सूप सुरू कर. आईला थंडीची सवय नाही ना. आईने काय घेतलंय राजमा आलू गोबी आणि तंदुरी रोटी तुझी आवडती. ओवी तुझ्याकडे काय काय आहे. ओवीकडे आहे पनीर पोटॅटो चिली आहे. पोटॅटो आणि राजमा आणि पनीर आणि रोटी. आणि तुम्ही कोरिएंडर. हां ओवीचं सूप होतं ना कोरिएंडर मग ते पीत नव्हते मला संपवते आधी. आणि मी राजमा आलू गोबी सॅलड आणि बिना बटरची रोटी. जेवण छान होतं. सगळंच छान होतं. खीर पण जरा शेवटी असं काहीतरी गोड खाऊन असं लास्ट टच देतो ना तसा लास्ट टच दिला. हां बोला. व्हिडिओ बनवता ना फेसबुकला. हां मला फॉलो करते. थँक्यू. तरीच म्हटलं मी किती वेळा बघतेय. अच्छा हां ओळखीचा वाटतो. चेहरा ओळखीचा वाटतो. हां बरोबर. आणि बाहेर भयंकर वारा. दाखवू का 2 मिनटं जाते बाहेर. 2च मिनटं जास्त नाही. हे बघा हे बघा. तर माझी हिंमत नाही का मी जास्त बाहेर जाईन. आणि छान वाटलं जेवून बरं वाटलं खरं तर. कोणता रूम आहे आमचा 203. आमची रूम कोणती तेच विसरली मी. रोहन रूम नंबरच विसरली कोणता आहे ते. हॅलो. अरे दरवाजा उघड ना. कोणता आहे आपला. 203. नाही बिल वाजत नाही. अच्छा हा ये उघड लवकर. नाही उघडत आहे. हा स्वेटर काढून झोपली आहे. काढलं मुलगी काढले सगळं काढलं. सगळं काढलं तुम्ही सगळं. उघड का गरम होते ते. तुला पण गरम झालं. तुला पण गरम झालं. अरे -1 डिग्री मध्ये तुम्ही कसे राहतात. गरम सगळ्यांना होते. It's an early December morning. No one but we are. We look out the window as it's starting to
as you hand me the door. We got by, falling just like these snowflakes, tumbling down, round and round. I'm falling just like these snowflakes, falling for you, falling for you. Hadn't